नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर पाय मित्रांनो 5000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर चांगली मित्रांनो ही भरती निघत आहे 5000 प्लस जागांसाठी. आणि या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की पाय मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगने आणि पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी फक्त पासिंग 20 ठेवण्यात आले, 20%. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग जे ठेवण्यात आली ते फक्त 25 ठेवण्यात आली आहे. आणि ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आली ते मित्रांनो फक्त 30 ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर जास्त मित्रांनो चान्सेस आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे. तर या भरतीची जी आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो येत्या 7 मे 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये. तर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट यामध्ये असणार आहे, टायमिंग किती भेटणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, वजन किती लागणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार भरती जी आहे मित्रांनो हे 5000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि तुमचे जे फॉर्म आहे मित्रांनो येत्या मित्रांनो 7 मे 2024 पासून फॉर्म भरणे चालू होतं ऑनलाईन पद्धतीने. शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. तुम्हाला यामध्ये टक्केवारीशी काही मतलब नाही. ठीक आहे. तर पर्सेंटेजची काय मित्रांनो या ठिकाणी मतलब नाही. तुम्ही 10वी पास आहे बस तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर बघितलं तर वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. एससी एसटी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे. तर एससी एसटी कॅटेगरीचे मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर यामध्ये मित्रांनो 2 पद आहे. एक आहे मित्रांनो एमटीएसचा आणि एक आहे मित्रांनो हवालदार. एमटीएससाठी मित्रांनो फिजिकल नाही आहे, त्याचबरोबर हवालदारसाठी मित्रांनो फिजिकल आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 पद आहे यामध्ये एमटीएस आणि हवालदारचं. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि एससी एसटी कॅटेगरीला मित्रांनो या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. तर जे पण मुले एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा. आणि ओपन कॅटेगरीचे असाल, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की 100 रुपये फी आहे. जसं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्याची फी 900 रुपये, 1000 रुपये फी असते. तर इकडे जास्त फी नाही आहे. तेवढाच मित्रांनो तुमचा अनुभव इकडे येणार आहे. आणि सिलेक्शनसुद्धा मित्रांनो तुमचं या ठिकाणी होऊ शकते जर तुम्ही आतापासून अभ्यास केला तर. ठीक आहे. तर मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात पहिले मित्रांनो तुमचे यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे यामध्ये मित्रांनो फिजिकल होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मेडिकल होणार आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये मित्रांनो 2 परीक्षा आहे. ठीक आहे. पहिली तुमची परीक्षा पहिल्या पार्टमध्ये होणार आहे, दुसरी परीक्षा तुमची दुसऱ्या पार्टमध्ये होणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला पुढे मी प्रोसेस सांगणार आहे. तर पहा सर्वात आधी मित्रांनो तुमची एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये तुमची पहिली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो त्यामध्ये पहा रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. तर टोटल तुमची परीक्षा मित्रांनो 120 मार्काची होणार आहे. फक्त 40 प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि यामध्ये जर मित्रांनो आपण परीक्षेचा जो कालावधी बघितला, टायमिंग बघितला तर 45 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. 40 प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो पहिल्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. नेगेटिव्ह मार्किंग नाही. तर तुक्के मारायचे सर्व प्रश्न मित्रांनो तुम्हाला
क्लिक करून यायचे तुम्हाला तुम्हाला ते सोडवायचे सर्व प्रश्न, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पहिल्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपले जे मार्क जे बरोबर असणार आहे ते मित्रांनो या ठिकाणी मायनस नाही होणार आहे, ठीक आहे। तर पहिल्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर या पहिल्या परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे SC/ST कॅटेगरीसाठी मित्रांनो फक्त 20% पासिंग ठेवण्यात आली आहे आणि OBC झालं EWS कॅटेगरीसाठी फक्त 25 पासिंग ठेवण्यात आली आहे। ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो 30 पासिंग ठेवण्यात आली आहे। तर अशा प्रकारे पहिल्या पार्टमध्ये तुमची परीक्षा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये तुमची जी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या पार्टमध्ये यामध्ये परीक्षा असणार आहे, त्यामध्ये मित्रांनो GK GS जनरल नॉलेजचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। तर टोटल 75 मार्क। त्याचबरोबर मित्रांनो इंग्रजी ग्रामरचे त्यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि टोटल 75 प्रश्न असणार आहे। तर टोटल मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पहा या ठिकाणी GK GS चे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर टोटल मित्रांनो 150 मार्काची तुमची ही दुसरी परीक्षा असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो दुसऱ्या परीक्षेमध्ये, एक लक्षात ठेवा 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तर तुम्हाला या ठिकाणी थोडा अभ्यास करावा लागणार आहे, ठीक आहे। तर दुसरी परीक्षा दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे आणि दुसरी जी पार्टची जी परीक्षा आहे ते मित्रांनो 45 मिनिटाचा तुम्हाला त्यामध्ये टायमिंग भेटणार आहे। तर अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये मित्रांनो उंची 157 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर असाल तर 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते SSC MTS हवालदार या भरतीमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो जे ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आहेत तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची लागते फक्त मित्रांनो 152.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 149 एवढी मित्रांनो सेंटीमीटर उंची आहे, ठीक आहे। तर एवढंच यामध्ये उंची आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये एक अट ठेवण्यात आली आहे की महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 48 किलो असलं पाहिजे, 48 किलोच्या वरती असले पाहिजे, त्यापेक्षा खाली नसलं पाहिजे। खाली जर असलं तर अपात्र केले जाणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी वजन हे 46 किलोची अट ठेवण्यात आली आहे। 46 किलोच्या वरती वजन असलं पाहिजे महिला उमेदवारांचं, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये उंची मागितली आहे आणि आपण फिजिकलचा जर विचार केला मित्रांनो SSC MTS हवालदार या भरतीमध्ये फिजिकल किती आहे तर पहा यामध्ये मित्रांनो खूप कमी यामध्ये फिजिकल आहे। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये मित्रांनो 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 20 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये फक्त 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 20 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर खूप जास्त मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे रनिंगसाठी। खूप कमी यामध्ये मित्रांनो फिजिकल कम आहे SSC MTS हवालदार या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30,000च्या वरती भेटणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो, हे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघालेली आहे। तर येत्या मित्रांनो 7 मे 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे, लक्षात ठेवा। आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना मित्रांनो SSC MTS हवालदार या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। जे पण मुलं अभ्यास करणार आहे त्यांचंच यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि जास्त चान्सेस आहे मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे। कारण की सेंट्रलचे जे परीक्षा असते मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातील खूप कमी मुले फॉर्म भरते आणि जास्त अभ्यास मुलांचा झाला नसते मित्रांनो इकडल्या भरतीचा। महाराष्ट्रातले सर्वात जास्त मुले मित्रांनो हे म्हणजे स्टेट लेवलचाच अभ्यास करतात, जसं महाराष्ट्र पोलीस झाला, मराठी व्याकरण झालं, GK GS झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, ठीक आहे। आणि इकडला थोडासा अभ्यासक्रम मित्रांनो वेगळा असतो, ठीक आहे। तर जास्त इकडे कॉम्पिटिशन नसते, एक लक्षात ठेवा। आणि सेंट्रलच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त ठिकाणी मित्रांनो क्लासेस नाही आहे, ठीक आहे। सर्वात जास्त क्लासेस मित्रांनो MPSCचेच आहे, ठीक आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून तयारी करा। ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आतापासून मित्रांनो अभ्यास करा। अभ्यासाशिवाय पर्याय नाही। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SSC MTS हवालदार या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट्स मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।